तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत सर देवगिरी आय एस अकॅडमीचा संचालक। आजचा एक व्हिडिओ हा खास करून आपल्या जी काही अकॅडमी आहे त्या अकॅडमीच्या संदर्भातला आहे। आता जे काही आपलं ॲप हे प्ले स्टोअरवर आपण रजिस्टर करून घेतलेलं आहे, हे तुमच्यासाठी एक मी व्हिडिओ अगोदरच बनवलेला आहे। त्या बाबतीमध्ये एक नवीन अडचण आपल्या अकॅडमीसमोर आलेली आहे। आता साहजिकच तुम्हाला ही सर्व माहिती आहे की आपले जे काही क्लासेस आहेत ते सगळं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपला आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आता हे साधा बोर्ड आहे आणि व्हाईट बोर्ड असल्यामुळे हा थोडंसं आपल्या ग्रोथसाठी थोडीशी अडचण निर्माण होते असं, किंवा एक ग्रोथ आपल्याला मिळत नाही आहे। त्यासाठी आपल्याला डिजिटल बोर्डची खूप अतिशय गरज आहे। आणि एक महत्त्वाचं म्हणजे आपला जो काही क्लास आहे तो आहे बीडमध्ये बेसिकली, आणि आपल्याला डिजिटल बोर्ड जो काही आहे तो सहसा आपल्याला कोणी द्यायला तयार नाही आहे। तर जे काही हा जो काही व्हिडिओ जे काही कोणी बघेल त्यांना एक महत्त्वाची विनंती आहे की जर तुमच्या पाहण्यामध्ये काही असा डिजिटल बोर्ड असेल जे आम्हाला रेकॉर्ड करण्यापुरतं जर कोणी देत असेल, जी त्यांची फीस वगैरे जी असेल ती आम्ही पे करण्यासाठी तयार आहोत। आमची जी काही टीम आहे, आता टीम म्हणजे साहजिकच हा जो काही क्लास जी काही टीम देवगिरी आय एसची काही टीम आहे ते टीम काय वगैरे त्यांना काही मी मानधन वगैरे देत नाही। एक महत्त्वाचं म्हणजे ही सगळी सहकार्यातून निर्माण झालेली आमची टीम आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या मॅडम आणि सर आहेत। तर ही टीम आहे आणि यांना काय मानधन वगैरे कोणालाच मिळत नाही आहे किंवा मी त्यांना देत नाही आहे। तर ही सगळी सहकार्यातून निर्माण झालेली आहे। एक नवीन स्वप्न घेऊन एक मोठा क्लास करण्याची आणि एक अधिकारी घडवण्यासाठी आमचं एक स्वप्न आहे। हे सगळं ध्येय आमच्या मनामध्ये घेऊन आम्ही ही सुरुवात केलेली आहे। पण एक महत्त्वाचं म्हणजे जी काही आर्थिक अडचण जी आहे त्या आर्थिक अडचणीमुळे आम्ही ग्रोथ घेऊ शकत असं म्हणलं तरी काय हरकत नाही। आम्हाला एक महत्त्वाचं म्हणजे काय, आता सर्व गोष्टी झालेल्या आहेत, ॲप वगैरे रजिस्टर झालेलं आहे, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही डिजिटल बोर्ड आहे ते अवेलेबल आमच्यासाठी होत नाही। आणि ज्यांच्याकडे आहे ऑलरेडी ते देण्यासाठी नकार देत आहेत, म्हणजे साहजिकच आता ते काही ना काही कारण देऊन टाळाटाळ करत आहेत। एक म्हणजे महत्त्वाचं म्हणजे काही जी मनात जी काही भावना असते एखाद्याची की आपल्यासोबतच कोणी पुढे जाऊ नये, आता साहजिकच त्यांचं आयुष्य गेलेलं असतं त्यामध्ये, पण ते आपल्या तरुण पिढीला ते समजून घेत नाहीत आमच्यासारख्यांना। याचाच आम्हाला खेद आहे। आणि असं नाही की आम्ही त्यांना ते डिजिटल बोर्ड हे फ्रीमध्ये मागितला, असं धुळकात पडलेले डिजिटल बोर्ड देखील त्यांच्याकडे आहेत, पण आम्ही त्यावर त्यांना ते काही सांगतील ते आम्ही पे करण्यासाठी तयार आहोत, पण तरी देखील ते आम्हाला देण्यासाठी तयार होत नाहीत। पण असो, ज्यांच्याकडे हा व्हिडिओ पोहोचतोय त्यांनी तरी आम्हाला अशी मदत करावी आमच्या सर्व टीमला, आणि आम्ही त्यांचा जे काही खर्च आहे, लाईट बिल वगैरे असतील आणि त्यांच्यावरचे काही थोडंफार फीस असेल ते आम्ही देण्यासाठी तयार आहोत। दुसरं म्हणजे काय, आता एक महत्त्वाची आमची जी काही टीम आहे त्या टीममध्ये आता मी बेसिकली पॉलिटी अँड हिस्ट्री हे दोन्ही विषय शिकवतोय। दुसरं म्हणजे एक गायकवाड मॅडम असतील त्या मॅथ आणि रिझनिंग घेतील, त्यानंतर इकॉनॉमिक्स हे बागलानी सर घेतात, त्यानंतर सायन्स देखील शक्यता आहे की एक सर आहेत ते घेऊ शकतील, आणि जे काही बाकीचे राहिलेले विषय जे आहेत त्या विषयासाठी आमच्याकडे स्टाफ नाही आहे। जर कोणी आमच्यासोबत येण्याचा जर विचार करेल तर नक्कीच त्यांचं स्वागतच आहे, कारण एक महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे मानधन वगैरे तर काही नाही आहे, कारण सगळं स्वप्न पाहतोय आम्ही अधिकारी घडवण्याचं। आम्ही सगळं फ्रीमध्येच सगळं देतोय, आणि जरी आता त्याचे ॲडमिशन चांगले झाले, आता ॲडमिशनची फीस देखील खूप कमी असणार आहे। एक महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामधून मग मी सगळ्यांना इक्वली डिस्ट्रीब्यूट करणार आहे, त्या माध्यमातून हे आपलं सगळं एक तयारी करण्याची चालू आहे। एक अधिकारी घडवायचे आहेत आपल्याला, मोठा क्लास करायचा आहे आपल्याला, नवीन सेंटर उभारायचं आहे। त्या स्वप्नातून आपण हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म चालू केलेलं आहे मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला जेवढी होईल तेवढी मदत मला केली तरी काही हरकत नाही, असं म्हणलं तरी काही हरकत नाही। तर सर्वांना विनंती आहे, तुम्ही डिजिटल बोर्डसाठी जर मला कोणी मदत केली तर खूप अतिशय चांगलं माझ्यासाठी होईल, आणि तुमच्या पुढे जे काही नवीन जे काही अभ्यासाच्या व्यतिरिक्त जे काही फिलॉसॉफीचे असतील किंवा इतर सामाजिक ज्ञानाच्या बाबतीत जे काही व्हिडिओ असतील मी तुमच्या पुढे लवकरच वेगवेगळे व्हिडिओ आणील।
याच्यासाठी सर्वांनी नोंद घ्या आणि मला मदत करताल अशी अपेक्षा करतो. थँक्यू.